नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. साहित्य उत्सव ऐकणाऱ्या रसिक बंधू भगिनीनो, आपणास रघुनाथ बारडकडून विनम्र अभिवादन. आपण मुक्ती देणारा कायदा या मालिकेत अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016चा आस्वाद घेत आहात. त्यात आज आपण शेवटच्या प्रकरणाला म्हणजे 17व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. त्याचं नाव आहे मिसलोनियस, अर्थातच किरकोळ. किरकोळ बाबींच्या संबंधामध्ये थोडीशी किरकोळ माहिती असलेलं पण तसं अत्यंत महत्त्वपूर्ण हे प्रकरण आहे. आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ अदर लॉज नॉट बार्ड अर्थात 96 कलम आलेलं आहे. आणि या 96व्या कलमांतर्गत अर्थात कुठल्याही प्रकारचा अर्ज या 96व्या कलमाखाली अपंग व्यक्तींच्याकडून, व्यथित अपंग व्यक्तीकडून जर आला तर कोणत्या कायद्यात काही नमूद असलं तरी या कायद्याने सुनिश्चित केल्याप्रमाणे या कायद्यात दिलेल्या ज्या व्यवस्था आहेत, तरतुदी आहेत, त्या कुठेही कमी होणार नाहीत. अथवा या कायद्यामुळे इतर कायद्यात ज्या समान शिक्षा किंवा समान तरतुदी केलेल्या आहेत त्यांचं देखील महत्त्व हे कमी होणार नाही. त्यामुळे इतर कायद्यातल्या इतर तरतुदी यासुद्धा बंधनकारकच असतील आणि त्या तितक्याच महत्त्वाच्या असतील, अशा पद्धतीची तरतूद यामध्ये केलेली आहे. द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट शाल बी इन ॲडिशन टू, ह्या कायद्याने केलेली जी तरतूद आहे अर्थात ती अतिरिक्त तरतूद आहे. कुठल्या कायद्यात काही जरी असलं तर ते तर लागू राहीलच किंवा ती व्यवस्था किंवा त्या तरतुदी कमकुवत ठरणार नाहीत. उलट या कायद्याने ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या अर्थात अतिरिक्त स्वरूपाच्या म्हणून अपंगांच्या कल्याणासाठी वापरता येतील. अँड नॉट इन डेरोगेटेड ऑफ द प्रोव्हिजन, त्या इतर कायद्यांशी ऑफ एनी अदर लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स, वेळोवेळी अस्तित्वात येणारे इतर जे कायदे आहेत त्या इतर कायद्यांमध्ये दिलेल्या व्यवस्था ज्या आहेत अथवा तरतुदी ज्या आहेत त्या प्रभावी राहतील, कमकुवत होणार नाहीत. जे मी सांगितलं तेच याच्यामध्ये आलेलं आहे. असं हे 96 कलम आहे. आता 97 कलम आहे, ते पण फार सुंदर कलम आहे. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेक इन गुड फेथ, सद्भावनेने केलेल्या अपंगांसाठीच्या कामाबद्दल तो संरक्षण देण्यात आलेलं आहे या 97व्या कलमानुसार. अर्थात
एखाद्या अपंग व्यक्तीच्या भलाईसाठी एखाद्या अधिकाऱ्याने जर चांगलं काम केलं असेल आणि ते चुकीनं झालं असेल तर त्याविरुद्ध कोणीही कोर्टात जाऊ शकणार नाही. नो सूट, प्रोसिक्युशन और अदर लिगल प्रोसिडिंग, कुठलीही कायदेशीर कार्यवाही अशा व्यक्तीच्या विरोधात होणार नाही. शाल lie against the appropriate government or any officer of the, म्हणजे कुठल्याही सुयोग्य सरकाराविरुद्ध किंवा सरकारच्या सुयोग्य अधिकाऱ्याविरुद्ध अशी कारवाई कोणालाही करता येणार नाही, कारण त्यांनी सद्भावनेने अपंगांसाठी ते काम केलं आहे म्हणून त्याला संरक्षण दिलं जाईल. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऑर एनी ऑफिसर ऑर एम्प्लॉई ऑफ द चीफ कमिशनर ऑर द स्टेट कमिशनर फॉर एनिथिंग विच इज इन गुड फेथ डन or intended to be done under this act or the rules made thereunder. या कायद्याखाली जे नियम आणि उपनियम करण्यात आलेले आहेत त्या नियम आणि उपनियमांच्या आधारे एखाद्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून जर का काही चूक झाली असेल आणि चुकीनं काही पाऊल उचललं गेलं असेल आणि अपंगांच्या हितामध्ये ते चांगलं काम म्हणून त्याची गणना केली जाईल जरी ते चुकीचं असलं तरी, आणि त्याच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची याचिका चालणार नाही, कुठलीही कायदेशीर कार्यवाही किंवा कारवाई होणार नाही, असं अभय देण्याचं काम एक प्रकारे ह्या 97व्या कलमाने केलेलं आहे. आपण 98 कलम पाहत होतो अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 मध्ये, आणि त्याच्यामध्ये पॉवर्स टू रिमूव्ह द डिफिकल्टी किंवा कायद्याच्या अंमलबजावणीत हानिकारक पोहोचणाऱ्या ज्या बाबी आलेल्या आहेत त्या काढून टाकण्याची तरतूद या कलमामध्ये आहे. 98मध्ये 2 उपकलमं आलेली आहेत आणि त्याच्यातलं पहिलं जे उपक्रम आहे ते जर एखादी अडथळा निर्माण करणारी कमतरता दूर करायची असेल जी यात दिलेली आहे आणि जी अंमलबजावणीमध्ये अडथळा ठरते अशी तरतूद काढून टाकण्यासाठी या कायद्यात दिल्याप्रमाणे या कलमानुसार या उपकलमाखाली म्हणजे 98(1) या उपकलमाखाली केंद्र सरकार आदेशाद्वारे अशा पद्धतीची त्रुटी किंवा कमतरता काढू शकतं. पण एक बंधन आहे की हा कायदा प्रकाशित झाला त्या दिवसापासून, म्हणजे हा कायदा भारत सरकारने आपल्या गॅझेटमध्ये 19 एप्रिल 2017ला प्रकाशित केला त्या दिवसापासून 2 वर्षापर्यंतच अशा पद्धतीची काढून टाकण्याची तरतूद किंवा कमतरता दूर करण्याची तरतूद आहे. पण मग 2 वर्षाच्या पुढे जर तो कालावधी गेला तर ते कालबाह्य ठरतं आणि ते काढून टाकता येत नाही. म्हणून अर्थात अशा ज्या काही तरतुदी आहेत, कमतरता आहेत, त्रुटी आहेत, त्या काढून टाकण्यासाठी ज्या यात दिलेल्या आहेत तर त्या अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे ज्या विसंगत ठरतात कायद्याच्या अंमलबजावणीला तर त्या काढून टाकता येतात, त्या हटवता येतात या कायद्यात दिल्याप्रमाणे. त्यासाठी फक्त अर्थात आवश्यक आणि जलद अशा पद्धतीच्या म्हणजे अशा संपूर्ण कमतरता बाजूला हटवण्याची कार्यवाही ही 2 वर्षाच्या आत झाली पाहिजे. यात जे दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रोव्हाइडेड दॅट द ऑर्डर म्हणजे आदेशाद्वारे शाल बी मेड, म्हणजे जे काही या कायद्याच्या नियमा आणि उपनियमाखाली बनवलेलं आहे आणि ज्या या कायद्यानुसार बनलेले कलमं जे आहेत ते कलमं अर्थात पिरियड ऑफ 2 years म्हणजे 2 वर्षाच्या आत काढलं पाहिजे फ्रॉम द डेट ऑफ कॉमेन्समेंट अंमलबजावणीच्या तारखेपासून ऑफ धिस ॲक्ट, आणि ते जर नाही झालं तर मग ते कालबाह्य ठरतं. आता दुसरं जे उपकलम आलेलं आहे 98मध्ये एव्हरी ऑर्डर मेड देअर अंडर सेक्शन, या कलमाखाली ज्या आदेश बनवलेले आहेत किंवा ज्या त्रुटी दूर केलेल्या आहेत ते ताबडतोब संसदेपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. लेड ॲज सून मे बी आफ्टर इट इज मेड, जे बनवलेलं आहे ते अर्थात संसदेमध्ये नेण्यापूर्वी बिफोर ईच हाऊस ऑफ पार्लमेंट, संसदेसमोर नेण्यापूर्वी या दुरुस्त्या झाल्या पाहिजे, सगळ्या विहित कालावधीत प्रक्रिया पार पाडल्या पाहिजे, तर आणि तरच त्या
कमतरता दूर करता येतात. आता अशा पद्धतीचं हे 98वं कलम संपलं. आता 99वं कलम आलेलं आहे, पॉवर्स टू अमेंड शेड्यूल. म्हणजे कलम किंवा परिशिष्ट दुरुस्त करण्याचे अधिकार या 99व्या कलमानुसार देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा 2 उपकलमं आलेली आहेत. त्यातलं पहिलं उपकलम आहे ऑन द रिकमेंडेशन, म्हणजे शिफारस केल्यापासून मेड बाय द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सुयोग्य सरकारने जे नियम आणि उपनियम तयार केलेले आहेत, ऑर किंवा अदरवाईज जर इफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड, सरकार जर समाधानी असेल, इट इज नेसेसरी ऑर एक्सपिडियंट सो टू डू, इट मे, समाधानी असेल बाय नोटिफिकेशन, पण त्यात काही कमतरता असतील तर अधिसूचनेद्वारे त्या कमतरता बदलता येतील. अमेंड द शेड्यूल, त्या परिशिष्टात कलमामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार या 99व्या कलमानुसार दिलेला आहे. आणि एनी नोटिफिकेशन बीइंग इश्यूड, नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना जारी झाल्यापासून, द शेड्यूल शॅल बी डीम्ड टू हॅव द अमेंडेड अकॉर्डिंगली, याप्रमाणे जर का परिशिष्ट कलम दुरुस्त करायचं असेल तर ते केंद्र सरकार करू शकतं. असं हे पहिलं कलम 99मध्ये. 99 उपकलम 2मध्ये आहे एव्हरी सच नोटिफिकेशन, म्हणजे प्रत्येक अधिसूचना शाल ॲज सून ॲज पॉसिबल, शक्य तेवढ्या लवकर, आफ्टर इट इज इश्यूड, जारी झाल्या होईपर्यंत, म्हणजे जारी करण्यापूर्वी, संसदेत येण्यापूर्वी ती जारी झाली पाहिजे. शाल बी लेड बिफोर ईच हाऊस, म्हणजे पार्लमेंट किंवा संसदेसमोर येण्यापूर्वी ती जारी झाली पाहिजे. अशा पद्धतीचं हे 98 आणि 99वं कलम आहे. हे अधिकार देत असताना अर्थात केंद्र सरकारने यशस्वी जी संसदेची सत्र होतात त्या पहिल्या यशस्वी 2 सत्रांमध्येच त्याला मंजुरी करून घेतली पाहिजे, त्या नियम आणि उपनियमांना मान्यता प्राप्त करून अंमलात आणलं पाहिजे. अशा प्रकारचं बंधन हे अर्थातच केंद्र सरकारवर या कायद्याने घातलेलं आहे. याबरोबरच हे 100वं कलम संपलं. आता 101वं कलम सुरू होतं आहे. जसं आपण आता केंद्राचे अधिकार पाहिले की कोणकोणत्या कलम आणि उपकलमांबाबत नियम आणि उपनियम करण्याचे अधिकार हे केंद्राला आहेत, तसं 101व्या कलमानुसार राज्य सरकार कोणकोणत्या नियमांमध्ये आणि उपनियमांमध्ये, कायद्यातल्या कोणकोणत्या कलमामध्ये नियम उपनियम करू शकतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. 101वं कलम आहे. अजूनही एक दुर्दैवाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे की कायदा अंमलात आला खरा 2017ला, पण अजून 4 वर्षे झाली तरीसुद्धा नियम आणि उपनियम इथल्या अपंग आयुक्ताने शिफारस करून पाठवलेले आहेत, पण राज्य सरकारने अजूनही त्याला अंतिम रूप दिलेलं नाही. आणि अर्थातच राज्य विधिमंडळाकडून ते सादर करून त्याला मान्यता घेणं तर दूरच राहिलं. म्हणजे इतकी उदासीनता या संबंधामध्ये आपल्या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल आपल्या राज्यामध्ये आहे. मग जिथे नियमांची अंमलबजावणी करायला आणि विधिमंडळासमोर यायला जर 10-10 वर्षे किंवा एक पिढी जात असेल आणि तोपर्यंत काही पिढ्या बर्बाद होत असतील, तर त्या कल्याणकारी कायद्याचा हेतू निश्चितच नष्ट झाल्या वाचून राहत नाही. असो, कलम 101 आणि त्याच्यामध्ये पण उपकलम 2 आलेले आहेत. त्यातलं पहिलं उपकलम आहे की राज्य सरकार अर्थात विषयाच्या अधीन राहून, अटींशी निगडीत राहून, अर्थात पूर्व प्रकाशनात जे काही झालेलं आहे त्यानुसार अधिसूचनेद्वारे नियम आणि उपनियम तयार करण्याचा, त्याची कार्यवाही करण्याचा अधिकार हा अर्थातच राज्य सरकारला आहे. नियम आणि उपनियमांच्या संबंधात या कायद्यात दिलेल्या तरतुदी करण्याचा अधिकार आहे. अर्थात ह्या तरतुदी करताना अर्थात 6 महिन्यांपर्यंत किंवा 6 महिन्यांच्या आत, हा कायदा अंमलात आल्यापासून 6 महिन्याच्या आत हे सगळं नियम आणि उपनियम तयार झाले पाहिजेत आणि त्याला मान्यता घेतली गेली पाहिजे.
पण असं काहीही आत्ता सांगितलं त्याप्रमाणे घडलेलं नाही. आता उपकलम 2 दिलेलं आहे 101 मध्ये, खास करून आणि पूर्वग्रहाशिवाय इन पर्टिक्युलर अँड विदाउट जनरॅलिटी टू द जनरॅलिटी ऑफ फॉरगोईंग पॉवर्स, या सगळ्या ज्या शक्ती आहेत नियम आणि उपनियम बनवण्याच्या या कायद्याखाली, त्या प्रोव्हाइड फॉर ऑल एनी ऑफ द फॉलोविंग, खालीलप्रमाणे राज्य सरकारला अधिकार प्राप्त झालेले आहेत. ते असे एमध्ये दिल्याप्रमाणे, अर्थात मॅनर ऑफ कॉन्स्टिट्यूटिंग द कमिटी, म्हणजे समिती स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. कोणती? रिसर्च ऑन डिसॅबिलिटी, अपंगांच्या याच्यावर जर का संशोधन करायचं असेल आणि एखाद्या अपंग व्यक्तीला जर संशोधनासाठी करायचं असेल, ते कलम 2 मध्ये जे आहे त्याबद्दलचा जो नियम आणि उपनियम तयार करण्याचे अधिकार हे अर्थातच राज्य सरकारला आहेत. बी मध्ये दिल्याप्रमाणे, अर्थात प्रोव्हाइडिंग सपोर्ट ऑफ लिमिटेड गार्डियनशिप, मर्यादित पालकत्वाच्या संबंधात जे 14वं कलम आलेलं आहे त्याच्यामध्ये उपकलम 1 मध्ये दुरुस्ती करण्याबद्दल, म्हणजे उपकलम 1 बद्दलचे नियम आणि उपनियम तयार करण्याचे अधिकार आहेत. सी मध्ये दिल्याप्रमाणे फॉर्म अँड मॅनर्स ऑफ मेकिंग अँड, अर्थात त्या संबंधामध्ये ॲप्लिकेशन फॉर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, नोंदणी प्रमाणपत्र जे आहे सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 51 मध्ये, म्हणजे हे संस्थांच्या संबंधातलं आहे अपंगांच्या, तर त्याच्यामध्ये नियम उपनियम तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. डी मध्ये दिल्याप्रमाणे, अर्थात द फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड, सोयीसवलती ज्या पुरवल्या जातात आणि त्यांचा जो दर्जा आहे त्या दर्जेदार सोयीसवलती पुरवण्याच्या संबंधात टू मेड बाय इन्स्टिट्यूशन फॉर ग्रांट ऑफ, अनुदानित संस्थांच्या संबंधातल्या बाबतीत हे आहे, ज्यांना अनुदानाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना, तर त्याबद्दलचे नियम आणि उपनियम तयार करण्याचे अधिकार जे आहेत त्या अनुदानित नोंदणीकृत संस्थांच्या संबंधातले हे अर्थातच कोणाला आहेत? राज्य सरकारला दिलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे 51(3) मध्ये ती तरतूद आहे आणि त्याच्यात दुरुस्ती करण्याचे नियम राज्य सरकार करू शकतं. ई मध्ये दिल्याप्रमाणे, अर्थात व्हॅलिडिटी ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, द फॉर्म ऑफ अँड कंडिशन अटॅस्टेड, जे सर्टिफिकेट आहेत त्या म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र, तर त्याच्याबद्दलचे नियम ठरवण्याचे आणि नोंदणी प्रमाणपत्राच्या संबंधात अटी सुनिश्चित करण्याचे अधिकार 4 मध्ये दिल्याप्रमाणे 51च्या ते अर्थातच राज्य सरकारला आहे. त्याच्यानंतर पिरियड ऑफ डिस्पोजल ऑफ द ॲप्लिकेशन, एखादा अर्ज आहे तर तो अर्ज निरस्त करण्याचे अधिकार देखील राज्य सरकारला आहे, जो नोंदणी प्रमाणपत्राच्या संबंधामध्ये प्राप्त झालेला आहे 7 नुसार 51च्या, त्याच्यात नियम उपनियम राज्य सरकार करू शकतं. जी मध्ये दिल्याप्रमाणे, द पिरियड विदिन विच अॅन अपील, म्हणजे अपिलात जाण्याचा अधिकार जो आहे संस्थांना, त्या संबंधातले नियम आणि उपनियम राज्य सरकार तयार करू शकतं. 53च्या उपकलम 1 मध्ये दुरुस्ती आणि त्यानुसारचे नियम करण्याचा अधिकार त्यांना आहे. एच मध्ये दिल्याप्रमाणे, द टाईम अँड मॅनर ऑफ ॲपिलिंग, त्या संबंधात जो कालावधी असतो अपिलामध्ये जाण्याचा तो ठरवण्याचा, त्याबद्दलचे आदेश काढण्याचा जो अधिकार आहे तो अर्थातच त्या सर्टिफाईंग ऑथॉरिटीला काय नियम करायचे ते राज्य सरकार ठरवू शकतं. त्याच्याशिवाय अँड मॅनर ऑफ डिस्पोजल ऑफ सच अपील, जर एखादं निरस्त करायचं असेल अपील तर त्याबद्दल 2 प्रमाणे जे दिलेलं आहे 59 मध्ये, तर त्याच्याबद्दलचे नियम उपनियम राज्य सरकार करू शकतं. आय मध्ये दिल्याप्रमाणे, अर्थात वेतन भत्ते ठरवण्याचे अधिकार हे अर्थातच जे सल्लागार मंडळावर राज्याच्या नियुक्त आहेत तर त्यांचे वेतन भत्ते ठरवण्याचे अधिकार राज्य सरकार त्याचे नियम उपनियम तयार करू शकतं 7 मध्ये दिल्याप्रमाणे, तर ते अधिकार त्यांना आहेत.
अर्थात त्याच्यानंतर रूल्स ऑफ प्रोसिजर, संपूर्ण प्रक्रिया ज्या आहेत, संपूर्ण व्यवहाराच्या, मिटिंगच्या, राज्य सल्लागार मंडळाची मिटिंग कशी झाली पाहिजे, किती लोक असले पाहिजे, तर त्याचे जे नियम उपनियम आहेत ते करण्याचे अधिकार जेमध्ये दिल्याप्रमाणे अर्थातच राज्य सरकारचेच आहेत. केमध्ये दिल्याप्रमाणे कॉम्पोजिशन ऑफ फंक्शन्स ऑफ द डिस्ट्रिक्ट, जिल्हा पातळीवरच्या अपंगांसाठी ज्या नियुक्त समित्या आहेत 72-73मध्ये सांगितलेल्या, तर त्यांचे नियम, निर्णय तयार करण्याचे अधिकार, त्यांच्या मंडळाचे अधिकार, ते सगळं अर्थात आहे कमिशनर सेक्शन 3 ऑफ सेक्शन 79 79च्या उपकलम 3 याच्यामध्ये आहेत. आणि ते अपंग आयुक्त सगळं करू शकतात. अर्थात त्यांचे वेतन, भत्ते, शर्ती, अटी ठरवण्याचे अधिकार, त्याच्याबद्दल नियम उपनियम तयार करण्याचे अधिकार, त्यांचे कर्मचारी नेमण्याचा अधिकार, त्याच्या संबंधातली विशेषज्ञ समिती ठरवण्याचे अधिकार, या सगळ्या बाबतीत राज्य सरकार नियम आणि उपनियम तयार करू शकतं. एनमध्ये दिल्याप्रमाणे कॉम्पोजिशन ऑफ मॅनर ऑफ अपॉइंटमेंट ऑफ एक्सपर्ट इन द ॲडवायझरी कमिटी टू सबसेक्शन 7 ऑफ सेक्शन 79 79च्या 7 नुसार अर्थात अपंग आयुक्तांना सल्ला देणारी विशेषज्ञांची समिती, कोण विशेषज्ञ असले पाहिजेत, त्याचे नियम उपनियम तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. आणि द फॉर्म, मॅनर्स, कॉन्टेंट्स ऑफ ॲन्युअल, आता विशेष अहवाल आणि वार्षिक अहवाल तयार करणं आणि तो सादर करणं संसदेसमोर, विधिमंडळासमोर, ते अधिकार, त्याचे जे नियम उपनियम आहेत ते तयार करण्याचे जे अधिकार आहेत ते अर्थातच राज्य सरकारला आहे. 83मध्ये ती तरतूद आहे. नियम आणि उपनियम ठरवण्याचे अधिकार हे अर्थातच राज्य सरकारला आहेत. पीमध्ये दिल्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे शुल्क ठरवण्याचा अधिकार, त्याचे नियम तयार करण्याचे अधिकार अर्थात राज्य सरकारला आहे. त्याच्यानंतर 84-85मध्ये जो 85च्या 2मध्ये सांगितल्याप्रमाणे जो सार्वजनिक वकील दिला जातो, तर त्याचेसुद्धा वेतन भत्ते ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते राज्य सरकारला आहेत. राज्य सरकार त्याचे नियम उपनियम तयार करू शकतं. द मॅनर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट फंड, जो निधी असतो राज्य सरकारचा अपंगांसाठीचा निधी, तर 86व्या कलमामध्ये ही तरतूद आहे. आणि त्याचं उपकलम 1 आहे, त्या संबंधातले त्याचा वापर कसा करावा, तर त्याबद्दल त्याचं व्यवस्थापन कसं करावं याचे नियम तयार करण्याचे अधिकार राज्य सरकार करू शकतं. आरमध्ये दिल्याप्रमाणे द फॉर्म ऑफ प्रिपेरेशन ऑफ द अकाउंट्स, अर्थात लेखे तयार करण्याचे जे अधिकार आहेत, अपंगांसाठीच्या राज्यनिधीचे लेखे तयार करण्याच्या अधिकाराचे नियम जे 88 उपकलम 3मध्ये दिलेलं आहे, त्याबद्दल राज्य सरकार नियम करू शकतं. त्याच्यानंतर 3मध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक नियम, एव्हरी रूल मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारने जो वेळोवेळी तयार केलेला आहे अंडर धिस ॲक्ट, या कायद्याखाली, त्याप्रमाणे शाल बी लेड, अर्थात ते सगळे नियम उपनियम ॲज सून ॲज मे आफ्टर इट मेड बिफोर ईच हाऊस, विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर राज्य सरकारने हे सगळं तयार करून सादर केलं पाहिजे. त्याबद्दलचे नियम तयार करण्याचे अधिकार अर्थातच राज्य सरकारला आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 हाऊसेस ऑर वेअर सच ॲज स्टेट लेजिस्लेचर कन्सिस्ट ऑफ 1 हाऊसेस बिफोर द हाऊस, अर्थात हे सगळं झालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं कलम आहे या कायद्यातलं, आणि याबरोबर हा कायदा संपणार आहे 2 मिनिटात, तर 102वं कलम आहे. त्याच्यामध्ये उपकलम 2 आलेले आहेत. तर पहिलं जे उपकलम आहे त्याच्यामध्ये तो जो पर्सन्स विथ डिसॅबिलिटी इक्वल अपॉर्च्युनिटी राईट ऑफ प्रोटेक्शन अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट 1995 जो होता, अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995, तो आता रिपील्ड झालेला आहे. म्हणजे तो व्यपंगत झालेला आहे, नष्ट झालेला आहे, संपलेला आहे. पण त्यानुसार तयार झालेले नियम उपनियम, कायदे, अधिकार, शासन निर्णय, परिपत्रक हे जरी त्या कायद्यानुसार तयार झाले असले आणि कायदा जरी संपला असला
तरी नियम आणि नियम जे आहेत किंवा जे शासन निर्णय परिपत्रक आहेत ते जसेच्या तसे आजही अपंगांसाठी लागू राहतील, अंमलात राहतील. याशिवाय हा कायदा संदर्भासाठी आपण वापरू शकतो, कुठेही याच्या कलमांचा संदर्भ देऊ शकतो. आणि दुसरं जे उपकलम आहे 102 मध्ये, नॉट विथ स्टँडिंग द रिपील ऑफ द सेड ॲक्ट एनिथिंग डन और एनी ॲक्शन टेकन अंडर दिस सेड, जी काही कार्यवाही या कायद्यानुसार झाली असेल तर ती रद्द नाही ठरणार कायदा रद्द झाला म्हणून. अर्थात ती अबाधित राहील. and shall be deemed to have been done or taken under the corresponding provision. पत्रव्यवहारासाठी हे संदर्भ द्यायला वापरले जातील. याबरोबरच हा कायदा संपला. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.